आजचा आपला आजार आहे ॲलोपेशिया एरियाटा. हा देखील ऑटोइम्यून डिसीज आहे. याला मराठीमध्ये चाई पडणं असं देखील म्हटलं जातं. हा आजार शरीरावर केस असणाऱ्या भागांमध्ये होतो. जसं की डोक्यावरचे केस असतील किंवा हातापायांवरचे केस असतील, आयब्रोज असतील. यामध्ये पॅचेसच्या स्वरूपात केस गळती व्हायला लागते. हे पॅचेस गोल किंवा अंडाकृती आकाराचे असतात. यामध्ये इम्युन सिस्टीम हेअर फॉलिकल्सवर अटॅक करते, त्यामुळे केस गळती व्हायला लागते. आता याची कारणं कोणती आहेत? तर हा एकतर जेनेटिक असू शकतो किंवा जास्त काळ एखादा आजार असेल, मेजर इलनेस असेल, सिव्हिअर इन्फेक्शन्स असतील, सिव्हिअर स्ट्रेस असेल किंवा ओव्हर थिंकिंग असेल, तर त्यामुळे देखील ॲलोपेशिया होऊ शकतो. यामध्ये केस गळती व्हायला लागते आणि जर योग्य ते वेळीच उपचार घेतले नाही तर ते पूर्ण स्काल्पवर पसरतात आणि टक्कल पडायला सुरुवात होते. आता ॲलोपेशियाचे टाइप्स: ॲलोपेशिया एरियाटा टोटॅलिस, ॲलोपेशिया एरियाटा युनिव्हर्सल, डिफ्यूज ॲलोपेशिया एरियाटा, ओफिएसिस ॲलोपेशिया एरियाटा, असे याचे काही टाइप्स आहेत. आता ॲलोपेशिया एरियाटा टोटॅलिस यामध्ये पूर्ण स्काल्पवरचे केस निघून जातात. ॲलोपेशिया एरियाटा युनिव्हर्सल यामध्ये स्काल्प सोबत शरीरावरील इतर भागांचे केस निघून जातात. डिफ्यूज ॲलोपेशिया एरियाटा यामध्ये केस विरळ व्हायला लागतात. ओफियासिस ॲलोपेशिया एरियाटा मध्ये स्काल्पच्या बॅक साइडचे केस निघून जातात. फिजिकल एक्झामिनेशन, ब्लड टेस्ट किंवा स्काल्प बायोप्सी अशा प्रकारच्या तपासण्यांमधून याचं डायग्नोसिस केले जातं. आता ट्रीटमेंट: यामध्ये कॉर्टिकोस्टेरॉइडचे इंजेक्शन स्काल्पमध्ये दिले जातात. त्याचबरोबर क्रीम्स दिले जातात, मायनॉक्झिडिल दिले जातं, फोटोथेरपी दिली जाते, प्लेटलेट रिच प्लाझ्मा, इम्युनोथेरपी अशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स दिले जातात. याचे साईड इफेक्ट म्हणून डोकेदुखी किंवा ब्लड व्हिजन किंवा एक्झिमा यासारख्या तक्रारी चालू होतात. या आजारामध्ये जर होमिओपॅथिक उपचार घेतले तर यामध्ये परिणामकारक आणि खात्रीशीर उपचार आहेत. त्याचबरोबर प्रॉपर डाएट, रेग्युलर एक्सरसाइज आणि स्ट्रेस फ्री लाईफस्टाईल या आजारामध्ये उपयोगी ठरते.